सर्व पत्रकारांचा आदर करण्याच्या सक्त सूचना, पत्रकारितेचा आदर करण्याच्या सक्त सूचना आम्हाला सर्वांना आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी. त्यामुळं संजय दिना पाटील यांच्याकडून जे काही वक्तव्य पत्रकारांच्या बाबतीत झालेले आहे, सर्वप्रथम या वक्तव्याच्या बाबतीत आमच्या मुख्य नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि स्वतः संजय दिना पाटलांनी व्यक्त केलेली आहे. काम करण्याची पद्धत, त्यांचं नेतृत्व, त्यांच्यातली आश्वासकता यामुळे हजारो लोक सातत्याने शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. धनुष्यबाण हे कायदेशीरदृष्ट्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेलाच मिळालेला म्हणजे कायदेशीर मान्यता. सामान्य शिवसैनिक जो वाघचौरे तर आले ना परवा शिर्डीत, स्वागत केलंय. जे आडवे येतील ना त्यांना अडवायची आमची पण तयारी आहे, त्यांना आडवं करायची आमची तयारी आहे. ज्यांना अडवायचं असेल ना त्यांनी तयारी करावी अडवायची, त्यांना आडवं करायची तयारी आम्ही केलेली आहे. इथे लोकशाही आहे. ज्यांना कोणाला त्यांचा निर्णय पचलेला नसेल त्यांनी कायदेशीर मार्गाने आव्हान द्यावं. दंडुकेशाही आम्हाला शिकवायची गरज नाही. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळं कोणी आडवाआडवीची भाषा करत असेल तर त्यांना जशाच तसं आणि त्या ठिकाणी ठोकण्याची भाषा केली तर ठोकण्याच्याच तयारीने आम्ही उतरू. प्रवेश म्हणजे फक्त बेरीज आहे की विकास आहे? नाही, बेरीज काय विकास. आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली, अमित शहाजींच्या नेतृत्वाखाली या देशात ज्या पद्धतीने देशाची मान जगात उंचावली जाते, इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रचंड खर्च केला जातोय, सगळीकडे विकास कामं सुरू आहेत आणि या प्रवाहातून बाजूला राहून काय साध्य होणार आहे? आणि म्हणून हे लोक येत आहेत. असं नाहीये की बेरीज फक्त बेरजेचं काय, आम्ही बहुमतात नाहीत का? केंद्रात बहुमतात नाहीत का? आम्ही कुठे नाहीत बहुमतात. आणि एवढी घाई नाही झालेली आम्हाला की 2/3 बहुमत मिळालं. 6 खासदार जेव्हा येत आहेत, अरे तुम्ही ठोकण्याची आणि तुडवण्याची भाषा केल्यानंतर त्यांनी प्रवेश केलाय, छाती ठोकून प्रवेश केलाय. यातच उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत सारख्यांनी बोध घेतला पाहिजे. घरात घुसून मारण्याची भाषा तुम्ही करतात तरी लोक थांबत नाहीत. यावरून तुम्ही आत्मपरीक्षण करणार आहात की नाही? घरात घुसून मारण्याची भाषा केली ना, तोडवायची भाषा केली, मग तरी थांबत नाहीत लोक. हे काय आमिषाने आलेत? हे विचाराने आलेत. खरा विचार कोण जपतोय बाळासाहेबांचा, हिंदुत्वाचा, हे समजायला लागले सगळ्यांना. उद्धव ठाकरेंनी खरी गद्दारी तर उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली. दस्तूर खुद्द आदरणीय हिंदू हृदय सम्राट ज्यांचे कोट्यावधी अनुयायी आहेत हिंदू या देशात, या जगात, या राज्यात, अशा आपल्या आदर्श पित्याच्या विचारांशी गद्दारी केली उद्धव ठाकरेंनी. म्हणजे खरा गद्दार जर कोण असेल ना महाराष्ट्रात तो उद्धव ठाकरे आहे. आणि ते दुसऱ्यांना गद्दार म्हणतोय. अरे स्वतःचा हे सगळं झाकण्यासाठी तुम्ही किती दोष देणार दुसऱ्याला? हिंदुत्वाशी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली आणि दररोज बोलतायत गद्दार गद्दार. अरे तुमच्यासारख्या ना करत्या माणसाबरोबर कोणीच राहू शकत नाही. एकनाथ शिंदेच काय, मागचे 40-50 आमदारच काय, आता खासदार आलेत. ज्याचं कर्तृत्वच नाही अशा ना करते नेतृत्वाबरोबर कोण राहणार आहे? म्हणून ना करतायत लोक. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं आणि जमत नसेल तर बसून घ्यावं. नुसत्या शिव्या शाप देण्याने आता त्यांचं उरलेला कार्यक्रम, उद्ध्वस्त होण्याचा कार्यक्रम थांबणार नाही.